नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण प्रशांतने एक खूप छान काम केलेलं आहे आणि त्यामुळंच रायाला कळणार आहे की मंजिरीच्या शरीरात कोणत्या प्रकारचं विष गेलेलं आहे. कारण प्रशांतने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती ती रायाच्या खिशामध्ये. त्यामुळं रायाला समजणार आहे की मंजिरीची कोणती टेस्ट केली पाहिजे आणि त्याचमुळं राया आता ती टेस्ट करायला डॉक्टरांना सांगणार आहे. आणि ती टेस्ट करताच इथे डॉक्टरांना समजणार आहे की मंजिरीच्या बाबतीत काय झालेलं आहे आणि मंजिरीसाठी कोणता निर्णय घेणं योग्य आहे आणि कोणते उपचार, कोणती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येणार आहे. आणि हे सगळं होऊ शकतं ते फक्त आणि फक्त रायामुळंच. मग रायाच्या खिशामध्ये जी चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी राया खिशातून काढतो आणि पाहतो तर त्याला काही वाचता येत नसतं. त्याच्यावरती इंग्रजी अक्षरात लिहिलेलं असतं. तेव्हा राया म्हणत असतो की काय करायचं हे. तेवढ्यातच तिथे नर्स येतात आणि नर्सच्या हातामध्ये ती चिठ्ठी देतो आणि राया नर्सला म्हणू लागतो की काय लिहिलं आहे याच्यामध्ये, मला कळत नाही असं राया बोलत असतो. तेव्हा त्या नर्स सांगत असतात की ही एक ब्लड टेस्ट आहे, शक्यतो आपण ही ब्लड टेस्ट करत नाही राया भाऊ. तेव्हा राया म्हणतो की पण आपल्याला ही टेस्ट करावी लागेल, आपल्याला ही टेस्ट करायची आहे आणि मिस फायरला वाचवायचं आहे. तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या आणि ही टेस्ट करा. तेव्हा ती म्हणते की चालेल, मी डॉक्टरांशी बोलते. आता इकडे राया मंजिरीशी बोलत असतो, मिस फायर आता काळजी करायची काही गरज नाही आहे, आता तुझे उपचार मिळणार आहेत आणि तू निवांत राहा. मिस फायर आता अजिबात काळजी करू नको असं राया बोलत असतो. आणि इकडे मंजिरीला आधार देत असतो, तिला खुश करत असतो. कारण राया स्वतः इतका खुश झालेला असतो, कारण नक्कीच मंजिरीच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष जाते एवढी गोष्ट रायाला कळलेली असते. आणि राया म्हणत असतो की आता यातून मार्ग मिळणार आहे आणि मिस फायर बरी होणार आहे हे रायाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राया म्हणत असतो की मिस फायर आता काळजी करायची अजिबात गरज नाही. तर इकडे राया जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा मंजिरी त्याला म्हणत असते की राया, काल ना तू मला स्वर्ग सुखच दिलं, खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे काही क्षणासाठी ना मला कळतच नव्हतं की हे सगळं काय होतंय, कारण माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत होतं. तू ना जे केलेलं होतं ना ते भारी होतं असं मंजिरी इकडे रायाला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे राया म्हणत असतो की काळजी करायची काहीच गरज नाही आहे मिस फायर. त्याचबरोबर इकडे आता नाना आणि जीजी निघालेले असतात आणि त्याचवेळी तिथं आलेली असते ती म्हणजे शशिकला. तर शशिकला काकी म्हणत असते, कसं आहे, तुम्हाला गरज आहे हे मला माहिती आहे, म्हणून तर मी तुमच्या मदतीसाठी आलेली आहे. आणि असं म्हणत तिने पैशाने भरलेली जी बॅग आहे ती समोर ठेवलेली असते आणि ही बॅग घ्या आणि तुमचं काम करा, फक्त त्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीजी आणि नाना म्हणत असतात की काय करावं लागेल. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला मंजिरीला हॉस्पिटलला न्यायचं आहे, मुंबईला उपचारासाठी न्यायचं आहे. मग त्यासाठी पैसे नको का, तुमची जुळवाजुळव तर चाललेलीच आहे ना, त्यामुळं मी तुमच्या मदतीसाठी आलेली आहे, ही मदत मी तुमच्यासाठी करत आहे असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही ही मदत मी तुम्हाला करत आहे आणि त्यासाठी. तेव्हा जीजी शांत बसत नाही. जीजी लगेच म्हणते, पण शशिकला, आम्ही तुला चांगलंच ओळखून आहे, पण ही मदत तू कशासाठी करते ही गोष्ट सांग ना, त्या बदल्यात तुला काय हवं आहे. तेव्हा जीजीला लगेच शशिकला म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का जाऊबाई, तुम्ही पण ना माझ्यासोबत राहून राहून हुशार झालात बघा, तुम्हाला पण कळायला लागले की मला नक्की काय म्हणायचं आहे ते. कारण अगदी बरोबर आहे, मी काय अशी फुकट मदत करणार नाही, तुम्हाला पण माहिती आहे. आणि त्यामुळं तुम्ही बरोबर ओळखला, माझ्यासोबत राहून ना लय हुशार झालात बघा तुम्ही जाऊबाई असं जीजीला ती बोलत असते. इकडे मंजिरी मात्र बोलत असते. राया म्हणत असतो की आता मिस फायर काळजी करायची काही गरज नाही, डॉक्टर आलेले असतात आणि ब्लड सॅम्पल टेस्टसाठी घेत असतात. तेव्हा डॉक्टर रायाला म्हणत असतात की राया भाऊ, खरंच ही जी गोष्ट झालेली आहे ना ती खूपच जबरदस्त अशी झालेली आहे. कारण राया भाऊ, आज तुमच्यामुळं कळलेलं आहे की मंजिरीच्या बाबतीत आपल्याला कोणती टेस्ट करावी लागणार आहे. कारण राया भाऊ, तुम्ही जर हे सगळं त्या दिवशी सांगितलं नसतं तर हे घडलं नसतं, हे कळलं नसतं असंही ते डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि डॉक्टर म्हणत असतात की रायाभाऊ, ही टेस्ट करणं गरजेचं होतं आणि तुमच्यामुळं कळलेलं आहे असं रायाभाऊला सांगत असतात. तेव्हा राया म्हणत असतो की हो का, ते मला काय माहीत नाही आहे, पण इकडे ही टेस्ट जर केली आणि मिस फायर बरी झाली तर खूप बरं होणार आहे. तेव्हा राया म्हणत असतो की डॉक्टर, लवकरात लवकर ते बघा ना तुम्ही आणि ते रिपोर्टचं पण, कारण मिस फायर बरी होणं खूप गरजेचं आहे असं राया डॉक्टरांना स्पष्टपणे सांगत आहे. आणि मग डॉक्टर म्हणत असतात की खरंच राया, मानलं पाहिजे राया भाऊ तुम्हाला, तुम्ही जे काही काम करत आहात ना ते खूपच भारी आहे.
डॉक्टर मात्र रायाचं कौतुक करत असतात, कारण राया जे करत असतो, राया जे वागत असतो, या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर इथे फायदाच होत असतो. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. म्हणून तर डॉक्टरांना पण रायाबद्दल काहीतरी वाटत असतं आणि रायासाठी त्या बोलत असतात. इकडे मंजिरी आणि आता रायाच तिथे असतात. राया म्हणत असतो की आता काळजी करायची अजिबात गरज नाही आहे मिस फायर, तुला सगळं व्यवस्थित होणार आहे. इकडे जीजी आणि नाना विचार करत असतात. लगेचच आता तिथे बोलत असते ती म्हणजे शशिकला. शशिकला म्हणत असते की कसं आहे जाऊबाई, एवढा विचार करून काही उपयोग होणार नाही आहे, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्ही विसरताय. जाऊबाई, तुमच्या लक्षात येत नाही आहे, जर तुम्ही हे काम केलं नाही तर काय होणार आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अहो, तुमच्याकडे वेळ आहे हो, पण तुमच्या त्या मंजिरीकडे वेळ नाही आहे. तुम्ही जर उशीर केला तर तिथं ती जाऊ शकते. उद्या कसं आहे माहिती आहे का, जर ती टपकली, आता तुम्ही उशीर केला, पैसे नाही घेतले आणि ती टपकली, तर मग तुम्ही काय करणार आहात सांगा बरं मला. असं मंजिरीच्या बाबतीत ही बोलत असते. तेव्हा मात्र इकडे शशिकला बोलते ते बघून नानांना आणि जिजीला खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे या दोघांनी ठरवलेलं असतं की आता निर्णय घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ते म्हणत असतात की काय करावं लागेल बोल. तेव्हा शशिकला म्हणते की एकच काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला हे जे घर आहे ना, हे माझ्या नावावरती करायचं आहे, हे ती बोलत असते. आणि त्यानंतर शशिकला म्हणते की बरोबर आहे, संधी साधणारच होतीस ग तू, त्याबद्दल काही शंकाच नव्हती मला, कारण तू संधी साधू आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू तुझ्या संधीचा फायदा करूनच घेणार आहेस, याबद्दल मला अजिबात शंका नव्हती. पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील आणि अशा पद्धतीनं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शेवटी तू तुझ्या वळणावरच येत असते, तुझ्या जे मनात जे असतं तशाच पद्धतीनं तू वागत असते, असं जीजी बोलत असते. जीजीला मात्र खूप राग आलेला असतो, पण जीजीच्या पुढं काही ऑप्शन नसतो, म्हणून जीजी शांतपणे या सर्व गोष्टी पाहत असते. आणि तेव्हा मात्र जीजीने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीही आपल्या मंजिरीचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मंजिरीसाठी वाटेल ती करायची तयारी आता जीजीने ठेवलेली असते. म्हणून जीजी म्हणत असते की काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण मी काय करायचं ते आम्ही ठरवू आणि मंजिरीचा जीव आमच्यासाठी किती प्यारा आहे हे आम्हाला स्वतःला आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळं तू आम्हाला सांगू नको की मंजिरीसाठी आम्ही काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. इकडे नाना पण बोलत असतात. तेव्हा मात्र शशिकला मात्र जी तोंडाला येईल ते बोलत असते, वाईट बोलत असते. मंजिरीच्याबद्दल ती खूपच वाईट वागत आहे हे लक्षात आलेलं असतं. तरीही जीजी शांत असते आणि मग जीजी म्हणते की आता पर्याय नाही आहे, कारण हे घर जोपर्यंत आपण तिच्या नावावर करणार नाही तोपर्यंत आपल्याला मनासारखं काही होणार नाही, हे जीजीच्या लक्षात आलेलं असतं. मंजिरीचा जीव महत्त्वाचा आहे, काहीही झालं तरी मंजिरीचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, हे जीजीचं ठरलेलं असतं. आणि जीजी त्यासाठीच निर्णय घेते. जीजी म्हणते की दीदी कागदपत्र, कसं आहे हे घर घेऊन तर आम्ही काय करणार आहोत, आमची मुलगी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, तिचा जीव वाचणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं म्हणत जीजीने ते घराची कागदपत्र आता स्वतःकडे घेतलेली आहेत आणि जीजी सही करायला जाणार असते. इकडे शशिकलाला आनंद झालेला आहे, कारण फायनली तिच्या मनासारखं होत आहे. परंतु इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र एक छान अशी गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच राया लवकरच नानांना आणि जीजीला फोन करून एक गुड न्यूज सांगणार आहे, कारण मंजिरीचे उपचाराची दिशा आता रायाला कळलेली आहे. त्या एका टेस्टमुळं खूप चांगली गोष्ट होणार असते, कारण ती टेस्ट केल्यानंतरच उपचार काय करायचे आहे ते लक्षात येणार असतं. परंतु जीजी आणि नानांसाठी मंजिरीचा जीव महत्त्वाचा आहे, म्हणूनच त्यांनी मंजिरीसाठी हा निर्णय घेतलेला असतो. मंजिरीसाठी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हे करावं लागणार असतं आणि हे करायचंही त्यांनी ठरवलेलं असतं. त्याचबरोबर शशिकला मात्र खुश होते. शशिकलाला एक वेगळाच आनंद झालेला असतो. शशिकला मात्र म्हणत असते की चला, फायनली हे घर माझ्या ताब्यात येणार आहे आणि एकदा का हे घर माझ्या ताब्यात आलं की या सगळ्यांना मी धक्के मारत घराबाहेर काढणार आहे, कारण ते पैसे देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं नाटक असतं. एकतर मंजिरी तिथं हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात आहे आणि इकडे ही शशिकला मूर्ख इतका घाणेरडा विचार करत आहे की तिला जराही वाटत नाही की या सगळ्यामुळं या सगळ्यांना इतका त्रास होत आहे. पण तिच्या डोक्यात मात्र एवढंच सुरू आहे की आपल्याला आता जे हवं आहे ते आपण करायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं. परंतु तिला कुठं माहिती आहे की राया जर खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर काहीही होऊ शकतं. आणि इकडे आता ईशा आणि त्याचबरोबर बोलत असतात आणि ती म्हणजेच ती बोलत असते की काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्या दोघींचं बोलणं झालेलं असतं. ती म्हणत असते की बघितलं ना मम्मी काय करते, तेवढे पैसे त्यांना द्यायला लागले,
ते पैसे माझ्या लग्नासाठी वापरले तर बिघडेल वे, माझ्या आणि रायासाठी हे पैसे वापरले पाहिजेत. आणि त्याचबरोबर रुजुता तिला म्हणत असते, काय चाललं ईशा तुझं, असं काय करतेस गं, असं तिला बोलत असते आणि तिला ठणकावत असते. परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं राया मंजिरीला म्हणत असतो की काय झालं. नर्स तिथं आलेल्या असतात आणि नर्स आता मंजिरीला इंजेक्शन देणार असतात आणि मंजिरी म्हणत असते की ते जरा सावकाश दुखतंय मला, असं सांगत असते. इकडं रायाला डॉक्टर सांगत असतात की खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आता आपल्याला उपचारांची दिशा कळलेली आहे. राया भाऊ ती टेस्ट करायला केल्यामुळं मंजिरीच्या शरीरात कोणत्या प्रकारचं विष गेलेलं आहे हे आपल्याला कळलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तिच्यावरती उपचार होणार आहेत. तेव्हा मंजिरीला इकडे इंजेक्शनची भीती वाटायला लागलेली असते, कारण इतक्या दिवस तर मंजिरी इंजेक्शन घेत होती, पण तेव्हा त्रासच इतका मोठा होता की तिला इंजेक्शन घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसायचा. पण आज तिला त्या इंजेक्शनची भीती वाटायला लागलेली असते आणि ती घाबरलेली असते. त्याचबरोबर इकडे रायाला ते म्हणत असते की राया, तुला माहिती आहे का, हे सगळं जे काय आहे ना ते खूपच भारी घडत आहे आणि या सगळ्यामुळं मला ना खूप छान वाटत आहे, असं मंजिरी इकडे रायाला सांगत असते. रायाला म्हणत असते की राया, तुला माहिती आहे का, काल ना मला स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटलेलं आहे. रायाने मंजिरीला जे स्वर्गसुख दिलेलं आहे म्हणजे तिच्यासाठी त्याने डायरेक्टली चांदण्याच रूममध्ये आणलेल्या होत्या आणि एवढं छान असं हे सगळं झालेलं होतं. त्यामुळं इकडे मंजिरीला खूप आनंद झालेला असतो आणि मंजिरी ही रायाला सांगत असते. तर डॉक्टर म्हणत असतात की राया भाऊ, आता आपण ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं गोष्टी घडत होत्या. आणि त्याचबरोबर इकडे डॉक्टरांच्या समोरच मंजिरी रायाला विचारलेली असते की राया, तू आणखी काहीतरी मला सांगितलेलं होतं पण ते मला काही आत्ता आठवत नाही आहे रे, म्हणजे मला कळत नाही आहे की मला नीटसं कळत नाही आहे की नक्की काय घडलेलं होतं. हे सगळं मंजिरी रायाला बोलत असते. डॉक्टर म्हणत असतात की राया भाऊ, आता मंजिरीच्या शरीरात कोणतं विष गेलेलं आहे ते आपल्याला कळलेलं आहे आणि त्यामुळं लवकरच उपचार सुरू होणार आहेत, हे जेव्हा डॉक्टर सांगत असतात. आणि आता मंजिरीची उपचाराची ट्रीटमेंट सुरू झालेली असते, अगदी योग्य उपचार. राया तिला म्हणालेला असतो डॉक्टरांना की पण तिला टेस्ट, तर डॉक्टर म्हणतात की काही काळजी करू नका, सगळ्या ॲलर्जी टेस्ट केल्या जातील आणि त्यानंतरच हे होईल. पण राया भाऊ, मला कळत नाही आहे की हे एक स्लो पॉयझन आहे आणि ते मंजिरीच्या शरीरात कसं काय गेलेलं आहे, म्हणजे असं काय झालं की मंजिरीला असं स्लो पॉयझन तिच्या शरीरात गेलेलं आहे, तिच्या शरीरात हे स्लो पॉयझन जात आहे, कोण देत आहे नक्की हे सगळं, असं म्हणत इकडे डॉक्टर विचारत असतात. तेव्हा मंजिरीही विचार करू लागलेली आहे. तेव्हा राया म्हणत असतो की हे बघा डॉक्टर, ते काय महत्त्वाचं नाही आहे, आत्ता मिस फायरचा जीव वाचतोय ना, हे खूप महत्त्वाचं आहे, असं डॉक्टर सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे डॉक्टरांना राया बोलतो. राया म्हणत असतो की मंजिरी, म्हणजे मिस फायरच्या जीवावर कोण उठलेला आहे त्याला तर मी सोडणारच नाही आहे, लवकरच त्याची वाट लावणार आहे. पण त्याआधी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आता नाना आणि जिजींना ही बातमी सांगणं. आणि नाना आणि जिजींना ही बातमी सांगण्यासाठी राया गेलेला असतो, त्याला फोन करायचा असतो. आणि इकडे डॉक्टरांनी आता लवकरात लवकर टेस्ट करून घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि एकदा का टेस्ट झाल्या की मग राया आणि मंजिरीच्या बाबतीतलं सगळं कळणार असतं, उपचाराची दिशा ठरणार असते. आणि इकडे शशिकला मात्र मागं लागलेली असते आणि आत्ताच्या आत्ता तू सही कर, असं ती बोलत असते जिजीला. जिजीने आता सही करायला घेतलेली असते. जिजीची एकदा सही झाली आणि मग लगेचच नाना सही करणार आणि हे घर आपलं होणार आणि आपण या घराचे मालक असणार आणि मग मात्र मी यांना या घराच्या बाहेर काढणार आहे, असं आता शशिकलाचं प्लॅनिंग असतं. आणि शशिकला मागच लागलेली असते, आताच्या आता सही कर, आताच्या आता सही कर. आणि एकदा का सह्या झाल्या की काम फिनिश, हे शशिकलाचं ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीनंच तिनं वागत बोलत असते. आणि त्याबरोबर इकडे जिजी पाहते नानांना एक कॉल आलेला असतो आणि नाना तो फोन उचलतात. नाना म्हणतात कोण आहे, तेव्हा तो कॉल हॉस्पिटलमधून आला ही गोष्ट लक्षात आलेली असते. नाईकडून राया म्हणत असतो की नाना, मी राया बोलतोय, खरंच खूप आनंदाची बातमी द्यायची आहे म्हणून मी फोन केलेला आहे, असं तो सांगत असतो. आणि म्हणत असतो की मिसफायरच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष जाते ते आपल्याला कळलेलं आहे आणि मिसफायरच्या उपचारांची दिशा आपल्याला कळलेली आहे, त्यामुळं लवकरच आता मिसफायर बरी होणार आहे. डॉक्टरांनी टेस्ट केलेले आहेत आणि तिच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष गेलेलं आहे हेही समजलेलं आहे. तेव्हा नाना जाम खुश होतात आणि इकडून राया सांगत असतो मिसफायर आता ठणठणीत बरी होणार आहे आणि जिजी नाना काळजी करायची अजिबात गरज नाही, असं राया इकडून ओरडून सांगत असतो. आणि सगळेजण खुश झालेले असतात. राया म्हणत असतो की जिजीला पण सांगा, कारण जिजीला पण कळलं पाहिजे की मिसफायर ही आता बरी होत आहे, डॉक्टरांना उपचाराची दिशा समजलेली आहे, हे रायाचं म्हणणं असतं. रायाने हे सांगितल्यानंतर नाना खुश होतात आणि म्हणतात की अगं उमे, तुला माहिती आहे का, अगं रायाचा हॉस्पिटलमधून फोन आलेला होता आणि आता जिजीला ते सांगत असतात की काळजी करू नको,
आता सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे मंजिरी बरी होणार आहे या आनंदाने ऋजुता आणि इशूला पण खूपच बरं वाटत असतं. कारण एकदाची मंजिरी बरी होणार आहे, सगळे उपचार व्यवस्थित होणार आहेत आणि मंजिरी लवकर बरी होऊन घरी येणार आहे या गोष्टीचा आनंद होत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शशिकलाला मात्र राग आलेला असतो आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता ह्या रायाची वाट लावावीच लागणार आहे. प्रत्येक वेळेस हा राया माझ्यामध्ये येत आहे आणि सगळा माझा डाव उधळून लावत आहे, हे शशिकला बोलत असते. आणि शशिकला म्हणत असते की आता हा जे घोरपडे आहे तो कुठं झोपलेला आहे, नक्की त्याचं काय चाललेलं आहे, तो कुठं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे जिजी म्हणत असते, अगं पण शशिकला तुला सांगायचं राहिलं, अगं ह्याची काही गरज नाही ग आता. म्हणजे बघ ना, तू विचार कर ना, काही गरजच नाही आहे ना. कारण तू प्रत्येक वेळेस संधी साधत असते आणि आजही तू संधी साधायचा प्रयत्न केलेला होता, पण तुझी संधी आता वाया गेलेली आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. कारण तू बघितलंस ना, तुझ्या लक्षात येईल की आता काहीही झालं तरीही हा डाव आता आमच्या बाजूने आहे. आता मंजिरी बरी होणार आहे आणि लवकरच मंजिरी घरी येणार आहे, त्यामुळं तुझ्या ह्या पैशांची आम्हाला गरज नाही, असं ती सांगत असते. इकडे आता मंजिरीला इंजेक्शन द्यायचं असतं, उपचार सुरू झालेले असतात. मंजिरी मात्र त्या नर्सकडे पाहत असते, कारण नर्स मंजिरीला इंजेक्शन देण्यासाठी इंजेक्शन भरत असते आणि तिचं काम सुरू असतं. तेव्हा राया पाहत असतो नक्की काय झालेलं आहे आणि तो म्हणत असतो, मिस फायर काय झालं आहे. तेव्हा मंजिरी तिथं नर्सला सांगत असते की हे जे इंजेक्शन आहे ते थोडंसं सावकाश द्या, कारण मला ना खूपच वाईट वाटत आहे, मला त्रास होईल, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्यानंतर मंजिरी रायाचा हात घट्ट पकडते आणि रायाला म्हणत असते की मला खूप ना भीती वाटत आहे. हे सगळं चालू आहे आणि त्यासोबतच इकडे रायाचा हात घट्ट पकडल्यानंतर रायाला आठवत असतं, रायाला वेड लागलं प्रेमाचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते चालू होतं आणि मंजिरीसोबतचे क्षण आठवतात. इकडे मंजिरीलाही आठवत असतं, कारण मंजिरीने स्वतःहून रायाचा हात पकडलेला आहे आणि ती त्याच्याकडे आधारासाठी त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे, आशेने पाहत आहे. या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे मंजिरीला त्याने घास भरवलेला असतो. मंजिरी एकदा पडणार असते, तिला वरच्यावर कॅच केलेलं असतं, हे सगळं आठवत असतं. आणि त्यासोबतच रायाला जेव्हा लागलेलं असतं तेव्हाही हे सगळं जेव्हा आठवत असतं तेव्हा रायाला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राया हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र राया म्हणत असतो की काय येते एवढं मोठं इंजेक्शन, नक्की काय येते, असं म्हणत राया ओरडायला सुरुवात करतो. आणि राया म्हणत असतो की अहो पण एवढं मोठं इंजेक्शन कशासाठी देताय तुम्ही. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया काय चाललंय तुझं हे सगळं, राया तुला कळत नाही आहे का, ते इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय मला बरं कसं वाटणार आहे, हे बोलणं सुरू असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंजिरी पण घाबरलेली असते. ती म्हणत असते, माझ्या मनाची तयारी आहे, मग तू कशाला बोलत आहेस, तू काय गरज आहे मध्ये पडायची, हे सगळं तिचं बोलणं सुरू आहे. आणि त्यासोबतच राया म्हणत असतो की नाही. डॉक्टर पण हसत असतात. त्यावर राया म्हणत असतो की तुम्हाला काय दात काढायला जाते डॉक्टर, तुम्ही कशाला हसताय, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मंजिरी म्हणत असते की अरे राया मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे रे, तू शांत राहा बरं जरा, मी घेते ना ते इंजेक्शन जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. आणि तू काय मला सांगत आहे की ते इंजेक्शन घेऊ नकोस म्हणून, तुला माहिती आहे का काय होणार आहे ते, असं मंजिरी रायाला बोलत असते. तेव्हा रायाला ती म्हणत असते की मला घेऊ दे ना, मला ते इंजेक्शन घ्यायचं आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मग तू का नाही म्हणत आहे, असं मंजिरी म्हणत आहे. तेव्हा राया म्हणत असतो की मला खूप भीती वाटत आहे. आणि मग रायाला मंजिरी सांगते की तू डोळे बंद कर. आणि स्वतःहून मंजिरी रायाच्या डोळ्यांवरती हात ठेवते आणि त्याला म्हणत असते की शांत हो. राया म्हणत असतो झालं का. आणि मग राया पाहत असतो. त्याचबरोबर हेही आपल्याला पाहायला मिळतं की राया मग मंजिरीच्या जवळ जातो. इंजेक्शन देऊन झालेलं असतं. तो मंजिरीच्या इंजेक्शन झालेल्या हातावरती हळुवारपणे हात फिरवतो आणि तिला म्हणत असतो की आता बरं वाटेल. आणि त्यासोबतच इकडे आता जिजी ने शशिकलाची वाट लावलेली आहे. शशिकला आता घोरपडेला शोधत त्याच्याकडे आलेली आहे आणि घोरपडेला म्हणत आहे की तू ना असा झोपून राहा, ते ससा कासवाची जी गोष्ट आहे ना त्या पद्धतीप्रमाणे. आणि राया कासव बनून केव्हाचा पुढे गेलेला आहे आणि तू ससा बनून असाच राहा, हे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की रायाने जिंकलेला आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मी 10 पावलं पुढं असतो. तेव्हा ती म्हणत असते तू 10 पावलं पुढं असलास तरी 11वं पाऊल हा रायाच टाकत असतो, एवढं लक्षात ठेव. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शशिकला खूपच चिडलेली आहे आणि ती जयला बोलत आहे. आता मंजिरीला घरी आणलेलं आहे, मंजिरीची तब्येत सुधारलेली आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जयला आता जीजी सांगत आहे की मला या घरामध्ये बाहेरचं कोणीही नको आहे, आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालता हो, असं मंजिरी सांगत आहे. मंजिरीच्या बाबतीत जीजीने निर्णय घेतलेला आहे आणि ती जयला सांगत आहे. आता जयला पाहून इकडे राया म्हणतो की कसं आहे बघितलं ना, जीजीने गोड शब्दात तुझी हकालपट्टी केली, निघायचं आता या घरातनं, जीजीनं तेच सांगितलेलं आहे तुला आणि तुला या घरातनं जायलाच सांगितलेलं आहे, असं इकडं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच राया मात्र अगदी खुश झालेला असतो आणि मंजिरीलाही तेवढाच आनंद झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.